राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज मी जेव्हा आम्ही महिलांशी संवाद साधतो, बहिणींशी संवाद साधतो, तेव्हा त्यांना विचारतो काय करणार। खरं म्हणजे हे 1,500 रुपये जे आहेत, कोणी म्हणतं माझ्या घरात माझ्या मुलाला कपडे घेईन, मी नवीन एक साडी घेईन, माझ्या घरातल्या परिवारातल्या लोकांना कपडे घेईन, खायच्या वस्तू घेईन, कोणी म्हणतं माझा छोटा व्यवसाय, देवपूजाचा सामानाचा व्यवसाय, कुणाचा साड्या विकण्याचा व्यवसाय, कुणाचा आणखी छोटा मोठा व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये देखील आम्ही हे पैसे गुंतवणूक करू। किती मोठा विचार आहे। खरं म्हणजे या महिला भगिनी ज्या आहेत, खऱ्या अर्थाने ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही सगळी माझी बहीण आहे। कारण हे पैसे मार्केटमध्ये येणार, हे पैसे पुन्हा बाजारात येणार, अर्थव्यवस्था मजबूत होणार आणि खरं म्हणजे त्या शहराला, त्या जिल्ह्याला अर्थव्यवस्थेमध्ये चालना मिळणार। आणि म्हणून महिला सक्षम तर देश सक्षम, माझी बहीण सक्षम तर आपलं राज्य सक्षम। आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणतात की हे महिलांना सक्षम करा, त्यांना आत्मनिर्भर करा, त्यांचा आत्मसन्मान त्यांना मिळवून द्या। खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, खरं म्हणजे 1,500 रुपये ज्या लोकांना, जे लोक सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला, जे पैशांच्या राशीत लोळतात, त्यांना 1,500चं महत्त्व कळणार नाही। परंतु जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्यांना हे कळणार नाही। पण गोरगरीब जनता जी काय, आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून आहोत, मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला माहीत आहे आपले वेदना काय, व्यथा काय। आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले बाजूला जाऊ द्या, पण तुमच्या मात्र जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करणार। आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर ही योजना आम्ही 1,500वर थांबवणार नाही। तुम्हाला एकच सांगतो, जशी राज्याची आर्थिक ताकद वाढेल, 1,500चे 2,500 होतील, 2,000 होतील, 2,500 होतील, 3,000 होतील, किंवा त्याही पेक्षा जास्ती होतील। कारण आम्ही देणारे आहोत, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही। ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे। ज्यांनी कधी दिलं नाही त्यांना काय कळणार। आणि म्हणून आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की काही लोक याची टिंगल करतात, पण या तुमच्या भावांनी तुम्हाला ही ओवाळणी दिलेली आहे, ही ओवाळणी परत घेऊ शकतो का? कधीच घेऊ शकत नाही। काही लोक म्हणतात, वेडे लोक, खोळे लोक काय काय म्हणायला लागे। पहिले तर पैसे येणार नाहीत म्हणाले, नंतर म्हणाले पैसे आल्यावर त्यांना अनपेक्षित पैसे आले, म्हणाले लवकर काढा, लवकर काढा, लवकर काढा, पैसे लवकर काढा। बरोबर आहे त्यांचं म्हणणं, तुम्ही पैसे लवकर काढा, हे तुमचे भाऊ तुमचे दुसरे पैसे त्या खात्यामध्ये टाकणार आणि पुन्हा तुम्हाला त्याचा फायदा होणार। आणि म्हणून एक सांगतो मी तुम्हाला, आम्ही 2 हप्ते तुमच्या खात्यात टाकलेले आहे। हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे, पूर्वीसारखं हप्ते घेणारं हे सरकार नाही। आणि म्हणून जे आम्ही बोलू ते करू आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलणार। म्हणून तर एवढ्या योजना, लेक लाडकी लखपती योजना, 50% एसटीमध्ये सवलत, आज मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय आपण घेतला। हे सगळं करण्यामागचं एवढंच की तुमच्या व्यथा वेदना आम्हाला माहीत आहे। आणि म्हणून काही लोक या योजनेवर एवढ्या टीका करतायत, एवढ्या टीका करतायत, परंतु मी आपल्याला सांगतो, सर्वसामान्य माझी बहीण जी आहे तिच्या जीवनामध्ये काय एवढा मोठा काय आम्ही काय आकाश एवढं काय दिलेलं नाही, परंतु हे 1,500 रुपये ही काटकसर करून आपली भगिनी घर चालवत असते। रेशनचे पैसे, दुधाचे पैसे, शाळेची फी, दुखलं खुपलं त्याची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी करताना ही काटकसर करत असलेली माझी बहीण आहे। मग भावानी काय म्हणून का म्हणून
त्यांना थोडा हातभार लावला तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण का? आणि म्हणून काही लोक मी या ठिकाणी पन्हाळ्यातली हारपवडे गावातली महिलेला विचारलं, ती म्हणाली दिवस रात्र मी शेतात काबाड कष्ट करते, फक्त 100 रुपये मिळतात. अमरावतीतल्या त्या विधवा माऊलीला विचारा, सक्का भाऊ असूनही कधी राखी बांधली नाही की माहेरचा आहेर दिला नाही, असंही काही लोक आहेत. अशाही माझ्या बहिणी आहेत. गडचिरोलीच्या नंदुरबारच्या त्या माऊलीला विचारल्यावर जिच्याकडे लहान मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत आणि त्याचबरोबर जिच्याकडे काही लोकांकडे जीवनावश्यक वस्तू घ्यायला देखील टंचाई असते, अशा लोकांना जर आपलं सरकार 1,500 रुपये महिन्याला देत असेल तर का तुमच्या पोटात दुखावं? आणि म्हणून काही बँका या माझ्या बहिणींना दिलेले पैसे काय अकाउंट खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर काही कापून घ्यायला लागलेत. त्या बँकांना माझ्या सूचना आहेत, माझ्या बहिणींचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले पैसे जर काढले तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या बँकांना देखील मी सांगू इच्छितो. आणि मगाशी कोणतरी इथं आलं होतं, देवेंद्रजींनी त्यांना कानमंत्र दिलेला आहे, त्याप्रमाणे बरोबर कार्यक्रम करा. कारण शेवटी आम्ही दिलेले पैसे तुम्हाला कापून घेण्यासाठी नाहीत, हे तिचा कच्च्या बच्चांना त्यांचा संसार चालवण्यासाठी एक थोडीशी आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे बँकाने देखील यापासून बिलकुल कुठल्याही प्रकारची कारवाई पैसे कापून घेण्याची करता कामा नये. आज मी आपल्याला जास्त काय बोलणार नाही, परंतु मी एवढंच सांगेन, काही लोक या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी काही म्हणाले इथं महिला सुरक्षित नाहीत. मग अशी देवेंद्रजींनी देखील सांगितलं ही आमची जबाबदारी आहे, हे संवेदनशील सरकार आहे, कारण माझ्या महिलांचं, मातांचं, मुलींचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आपल्या राज्यामध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणीची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती, कारण जुलै महिन्याचा हप्ता खूप दिवसापासून रखडलेला होता. जुलै महिन्यामध्ये तो जमा झाला नाही, परंतु रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांची ओवाळणी दिली जाईल असे सरकारने जाहीर केलं होतं. या कारणाने जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाचे 2 दिवस आधी वाटपाला सुरुवात झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल हा सुद्धा प्रश्न लाडक्या बहिणींना होता, कारण जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेला रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे 2 हप्ते 3,000 रुपयाची ओवाळणी देण्यात आलेली होती. तर त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना यावर्षी सुद्धा ओवाळणी मिळणार आहे का हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होता. आणि रक्षाबंधनापूर्वीच जुलै महिन्याचा हप्ता जमा झाल्याने लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली, कारण जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला होता, परंतु ऑगस्टचा जमा झालेला नव्हता आणि ऑगस्टचा हप्ताही जमा होणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती. जेणेकरून 1500ची जी रक्कम आधीच जमा झाली आणि 1500ची रक्कम आता जमा केली जाणार, म्हणजे 3,000 रुपयाची ओवाळणी या वर्षी सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार हा सुद्धा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता. तर फायनली लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला देखील सुरुवात झालेली आहे. ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आधी वितरण झालेला आहे त्यांना आता ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता जमा होत आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांनी एक कार्यक्रम घेतला. आपण बघू शकतो की काल सुद्धा एक कार्यक्रम झाला होता, तिथे लाडक्या बहिणी आणि महिला व बाल विकास विभागाचे जे मंत्री आहेत सोबत बचत गटांचे जे CRP आहेत, ज्या महिला आहेत त्या तिथे गेलेल्या होत्या आणि एकनाथ शिंदे यांना राखी बांधलेली होती. आणि फायनली आज सुद्धा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींचा जो निधी वितरणाचा कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे आणि खात्यामध्ये रक्कम देखील जमा होण्यास लाडक्या बहिणींची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची सर्वात मोठी ओवाळणी जाहीर झालेली आहे.